नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. लव्ह जिहाद याविषयी जितकं बोलू तितकं कमी आहे. कारण रोज कोणत्या ना कोणत्या राज्यातून याविषयी एक तरी बातमी येतेच. आज याविषयी जनजागृती करण्याची खरं म्हणजे गरज आहे. लव्ह जिहाद विषयी आपल्या चॅनलवर पण एक पॉडकास्ट आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की पहा. त्यात सुद्धा हे वास्तव मांडण्यात आलंय. पण अजूनही आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, म्हणजे सेक्युलर पिल्लावर जे आहे त्यांना लव्ह जिहाद विषयी बोललं की राग येतो. खुळचट कल्पना, मतांसाठी राजकारणासाठी पसरवलेली संकल्पना असं म्हणून याकडे ते दुर्लक्ष करतात आणि जनतेला सुद्धा दुर्लक्ष करायला भाग पाडतात. महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने एक समिती स्थापन केली आहे. लवकरच याविषयीचा कायदा सुद्धा येईल. आता हे ऐकल्यानंतर अनेक विरोधकांना पोटशूळ उठला. म्हणजे जे लोक यांची मतपेटी आहेत त्यांच्या विरोधात असा कायदा येणार म्हटल्यावर त्यांची बाजू कोणीतरी घ्यायलाच पाहिजे ना. मग आपले विरोधक सज्ज आहेत. म्हणजे संजय राऊत, सुप्रियाताई यांनी याला विरोध केला. इतर प्रश्न संपले का असा सवाल करत टीका सुद्धा केली. म्हणजे हे जिहादी लोक काहीही करणार, हिंदू मुलींचं जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतरण करणार आणि आपण गप्पपणे हे बघत राहायचं, असं यांचं बहुतेक म्हणणं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आज पुन्हा हा विषय का? तर आत्ता 2 दिवसापूर्वी 2 बातम्या समोर आल्या आहेत. एक बातमी आहे उत्तर प्रदेशच्या लखनौ मधली आणि दुसरी आहे राजस्थानच्या जयपूर मधली. आता काहींना असं वाटेल की महाराष्ट्रातल्या घटना नाहीये ना, मग काय यावर चर्चा करायची. पण या घटना जरी दुसऱ्या राज्यातल्या असल्या तरी आपल्याकडे घडायला वेळ लागणार नाहीये. कारण हे जिहादी लोक सगळीकडे आहेत. त्यामुळे असंही होऊ शकतं किंवा आपल्या आजूबाजूला हे घडतंय हे सांगणं काम आहे. कारण अनेक लोकांना याविषयी अजून माहिती नाहीये. त्यामुळे याविषयी जनजागृती करणं हे खूप गरजेचं आहे. कारण जे लोक बोलतात ना की अशा घटनाच घडत नाही, हे चुकीचं पसरवतात, त्यांची कीव येते, राग येतो की डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही समाजात वावरता का? म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतं हे तुम्हाला दिसत नाही का? आता या 2 बातम्यांविषयी बोलूया. आता पहिली बातमी आहे जयपूर मधली. ब्राह्मण मुली 20 लाख, दलित मुली 10 लाख असं धर्मांतरण रेट कार्ड बनवून हिंदू मुलींचा सौदा करणाऱ्या एका कट्टरपंथी गँगचा बुरखा पोलिसांनी फाडला. राजस्थान मधल्या अजमेरच्या विजयनगर पोलीस ठाणे परिसरात शाळेत जाणाऱ्या मुलींना फसवून त्यांचं शोषण आणि धर्मांतरण केलं जायचं. धर्मांतरण रेट कार्ड तयार करत लक्ष्य केल्याचे आरोप पीडितांनी केलेत आणि त्यांनी तशी तक्रार केलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी ही सगळी कारवाई केली आणि त्यातून हे रेट कार्ड समोर आलंय. म्हणजे मुलींचे असे रेट ठरवले जातात आणि त्यानुसार ही मुलं कामं करतात. आता यातले जे आरोपी आहेत त्यांची वय बघा. यातला आरोपी आहे रिहान मोहम्मद, वय वर्ष 20, सोहेल अन्सारी, वय वर्ष 19, साहिल कुरेशी, वय वर्ष 19, लुकमान, वय वर्ष 20, अरमान पठाण, वय वर्ष 19 यांना अटक केली आहे. आता यापैकी कोणीही शिक्षण घेतलेलं नाहीये. काही जण वेल्डिंगचं काम करतात तर काही जण फर्निचरचं काम करतात आणि त्यांचं लक्ष होतं 10वीच्या हिंदू विद्यार्थिनी. मग या मुलींचा शाळेचा मार्ग जो होता तो या युवकांच्या मोहल्ल्यातून जायचा आणि याचाच फायदा या आरोपींनी घेतला. आता जर यांचं वय पाहिलं तर लक्षात येईल की यांच्याकडे पैसा नव्हता, म्हणजे शिक्षण नव्हतं, त्यामुळे पैशाची गरज. आणि बरोबर कट्टरपंथी जे लोक असतात त्यांना हे सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, असं असं मुलींना फसवा, त्यांचं धर्मांतरण करा. हे उघडपणे सगळीकडे चालतं. आता या बातमीनुसार यातल्या एका पीडितेने सांगितलंय की सोहेल मंसुरी नावाच्या कट्टरपंथीने गेल्या 15 दिवसांपासून तिचा घरापर्यंत पाठलाग केला. सोहेलने नंबरच्या चिठ्ठ्या तिच्या जवळ फेकल्या. मग त्या मुलीने फोन केला. आरोपीने एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. त्यावेळी तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं आणि या सर्व घटनेचे व्हिडिओ, फोटो सगळं काढण्यात आलं. आता या मुलांनी त्या मुलींना मोबाईल फोन पण घेऊन दिले. मग रोजा कसा असावा, नमाज कसा पढावा याबद्दल सगळं ब्रेन वॉश करण्यात आलं. मग या मुलींना पटवण्यासाठी या मुलांना वेगवेगळ्या गाड्या सुद्धा देण्यात आल्या होत्या. मग या मुलींनी नकार दिला तर त्यांना त्यांचेच अश्लील फोटो, व्हिडिओचा धाक दाखवून धमकावलं जायचं. आता ही घटना जयपूरमध्ये जरी घडली असली तरी हे प्रकार सगळीकडे होतात.
कारण यांचा काम करण्याचा जो पॅटर्न असतो ना तो एकच असतो। आता आपल्या महाराष्ट्रात पण यांची वस्ती सातत्याने वाढतीये, त्यामुळे या लोकांशी आपला संबंध येतोच आणि तो येणार। त्यामुळे अशा घटना आपल्याकडे पण घडू शकतात। त्यामुळे ही बातमी आपल्या मुलींना समजावून सांगणं गरजेचं आहे की असंही होऊ शकतं। त्यामुळे वेळी सावध राहा, जागरूक राहा। असा कुठला मुलगा जर पाठलाग करत असेल, बोलत असेल तर ही बातमी आठवली पाहिजे। शाळकरी वयात भुरळ पडते, मग ही मुलं छान मस्त अशा गाड्यांवरून येतात, फिरतात, आपल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, मुली भुलतात। पण अशा पद्धतीने जर कुठला मुलगा वागत असेल तर वेळीच त्यावर ॲक्शन घ्या, आपल्या घरच्यांना सांगा, पोलिसांना सांगा, ही बातमी डोळ्यासमोर आणा। आणि त्यासाठीच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही बातमी सांगितली। आता दुसरी घटना घडलीये ती लखनौमध्ये झालीये। लखीमपूर खेरीच्या भीरा पोलीस ठाणे परिसरात ही जी घटना आहे ती घडलीये। रहिवासी जो पट्टलाल याने कर्ज घेत सायकल घेतली, तो त्याचे हप्ते सुद्धा नियमितपणे भरत होता, पण काही कारणाने त्याचा शेवटचा हप्ता हा भरायचा राहिला। त्याने वेळ मागितली, मुदत मागितली, पण त्यानंतर कर्ज वसुली करणाऱ्या दलाल अहीम खानने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली। एक दिवस फोन करून शिवीगाळ केली आणि अहीम खानने असं म्हटलं की तुझ्या मुलीशी माझा निकाह लावून दे, तुझा शेवटचा हप्ता मी भरतो। ही यांची लायकी। मुलीशी लग्न लावून दे यासाठी त्याने दबाव आणला, शिवीगाळ केली। शेवटी त्या हिंदू व्यक्तीने पोलिसात तक्रार केली। म्हणजे हे लोक अशा पद्धतीने वागतात। आता या दोन्ही घटना डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत। म्हणजे लव्ह जिहाद आपल्या दारापर्यंत कधी कोणत्या मार्गाने येऊन पोहोचेल हे आता सांगता येत नाही। म्हणजे आता दुसऱ्या राज्यातली घटना आहे असं म्हणण्याची वेळ गेलीये। हा धोका वेळीच ओळखा आणि आपण त्याला बळी पडणार नाही याची काळजी घ्या। आणि पालकांचा यात खरं म्हणजे खूप महत्त्वाचा रोल आहे। म्हणजे अशा घटनांपासून मुलींना दूर ठेवायचं, त्यांच्या मनावर काय परिणाम होईल हे बोलण्याचे दिवस आता गेलेत। कारण शाळकरी मुलींनाच आता यामध्ये अडकवलं जातं। त्यामुळे मुलींना हे समजावून सांगा की असं काही घडत असेल तर वेळी सावध हो, आधी घरच्यांना सांगा, मग पोलिसांपर्यंत ही सगळी माहिती किंवा या घटना पोहोचवा। आणि आज समाज म्हणून जागरूक होण्याची खरंच गरज आहे, कारण या घटना सातत्याने घडतायत। म्हणजे कोणत्याही धर्माला बदनाम करायचंय म्हणून हे सांगितलं जात नाहीये, तर हे लव्ह जिहादचं भयानक वास्तव आहे आणि हेच सत्य आहे। तुर्तास या भागात मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9। नमस्कार।